ज्यांच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडलेली आहे ते दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत. मामा, कृषी मंत्री झालेला आहात, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया विचारलं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील आणि महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचे आमचे सगळे प्रमुख यांनी माझ्यावरती जी जबाबदारी कृषी विभागाची टाकलेली आहे तो त्याचा निश्चित प्रकारे शेवटी शेतकरी, मी पण शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे एक कृषी मंत्रीपद मिळालेलं याचं एक निश्चित प्रकारे एक मला समाधान आहे. आणि निश्चित प्रकारे या विभागाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये या विभागातून माझ्या शेतकरी बांधवांना, मी पण शेतकरी पुत्र असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी, समस्या हे मला माहिती असल्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांना योग्य तो न्याय कसा देता येईल, माझ्या कुठलं धोरण राबवल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचं कल्याण होईल, त्याचं हित साधलं जाईल, यासाठी भविष्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे. धनंजय मुंडेंकडे हे खातं जाईल असं बोललं जात होतं. अचानक काल तुमचं नाव समोर आलं. तुमची म्हणजे फिल्डिंग कशी पद्धतीने लावली होती? मला काही बाबतीमध्ये माहित नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, मला तुमच्या माध्यमातून मी दुपारी ज्यावेळेस फोन आले काही लोकांचे, मी दुपारी पुरंदरचा दौरा करून मी शेतामध्ये चक्कर मारत होतो आणि त्यावेळेस मला खरं तर फोन आले. आणि निश्चित प्रकारे माझी बिल्डिंग वगैरे काय नाही, अजितदादा पवार साहेब हे आमचे खूप पारखी नेते आहेत. दादांना मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगतो की दादांना कुठं लय पुढं करावं, लय कुठंतरी कानाला लागावं असं दादांचा स्वभाव नाही. दादा घरी बसणाऱ्या माणसाला पण तेवढाच न्याय देतात आणि बरोबर असणाऱ्या माणसाला पण तेवढा न्याय देतात. त्यामुळं ही माणसं खूप दादा पारखी आहेत. पदभार कधी स्वीकारणार आहात? साधारणतः मंगळवारी मी पदभार स्वीकारेल. मामा, खरं तर ज्यावेळेस शपथविधी झाला या सरकारचा, त्यावेळेस इंदापुरातल्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की मामांनी मंत्री पदाची शपथ घ्यावी, कृषी खातं मिळावं, परंतु त्यावेळेस मिळलं नाही. आता म्हणायचं का कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली? आणि शेवटी कार्यकर्त्यांचं किंवा सगळ्यांची भावना ती असते ना, किंवा कृषी पुत्र आहे त्यामुळं निश्चित त्याला कृषी विभागाचा कार्यभार मिळावा ही सगळ्यांची इच्छा होती. आणि आज ती इच्छा पूर्ण महायुतीच्या आमच्या नेते मंडळींनी माझी केलेली आहे. मामा, खरं तर कोणती कामं जी आहेत त्या अजेंडावरती असणार आहेत आगामी? आता तुमचं उत्तर असेल की मला पदभार घेऊ द्या, परंतु त्याआधी तरी ठरलं असेल की बाबा ही कामं मला करायची. पदभार घेतल्यानंतर आपले नियम, आपल्या मर्यादा किंवा आपल्या ह्या गोष्टी पहिल्यांदा आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या जाणून घेऊनच आपल्या ज्या ह्याच्या पलीकडे आपल्याला जे काय आपल्या विभागाच्या माध्यमातून जे काय शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे किंवा जे केल्यामुळं शेतकऱ्यांचं भलं होईल. आणि एखादा नियम नसेल, परंतु ह्या बाबतीमध्ये जर केलं तर शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पटवून देऊन ही योजना राबवली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं ह्यामध्ये भलं होणार आहे, शेतकऱ्यांचं हित साधणार आहे. अशा गोष्टी भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. खरं तर सातत्यानं चर्चा चालू आहे गेल्या काही दिवसापासून, शेतकरी कर्जमाफी द्यावी. अद्यापपर्यंत तुम्ही पदभार स्वीकारला नाही, मात्र ह्याची चर्चा आहे. हे बर्डन येणार तुमच्यावरती? आता शेवटी कृषी विभागाला काय अधिकार आहेत, सहकारी विभागाला काय अधिकार आहेत, किंवा जे कुठल्या त्या बाबतीत सगळी माहिती घेऊन या बाबतीमध्ये, आणि मी तुम्हाला सांगतो कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेतील, त्यामुळं मी त्या बाबतीमध्ये भाष्य करणं बरोबर वाटत नाही. खरं तर कोकाट्यांचा जो राजीनामा आहे किंवा त्यांचं खातं बदलणं, त्यांचं म्हणजे त्यांना डिमोशन झालं त्यांचं, खरं तर त्यांच्या वक्तव्यामुळे झालं. आणि अनेक मंत्री जे असे आहेत की सातत्याने वेगवेगळी वक्तव्य करतात, त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला वगैरे शेवटी मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, ते सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यामुळे या बाबतीमध्ये मी सल्ला देण्यापेक्षा आमचे पक्षाचे जे तिन्ही प्रमुख आहेत प्रत्येकाला योग्य वेळी योग्य तो सल्ला देतात. अच्छा, याची नाराजी व्यक्त केली गेली आणि त्यामुळेच तुम्हाला कृषी मंत्रीपदी वर्णी लागली. आता काय समजायचं ते समजा, पण मी आज राज्याचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, आज मी राज्याचा कृषी मंत्री झालेलो आहे. त्याचा आनंद आहे. कार्यकर्ते आनंद तर निश्चित प्रकारे आहे. खरं तर हे पाहण्यासाठी माझे चुलते वडील जर असते तर अजून तो आनंद वेगळा दिसला असता, कारण का ह्या लोकांनी खूप कष्ट केलेले, खूप शेतीच्या बाबतीमध्ये मेहनत केली, त्यामुळे त्यांना तर आनंद वेगळा दिसला असता. खरं तर शेतकऱ्यांचा मुलगा कृषी मंत्री झालेला आहे. आशा करूयात की शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांचं कल्याण होईल. हीच अपेक्षा ज्या आहेत ते कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्याकडून, दत्तात्रय भरणे यांच्याकडून करतायत. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.